26 तारखेपासून सुरू होणाऱ्या आमच्या आंदोलनाला गाढव डुकर तयार आहेत. जबाबदारी सरकारची असेल. ओबीसी नेते प्रकाश शेंडेंचा सरकारला इशारा. महाराष्ट्राच्या सरकारी अधिकाऱ्यांनी सीमा भागात प्रवेश करू नये. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा इशारा. महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देण्यावरून वादाची शक्यता. आपल्या सीमा पाहून राज्य सरकारनं सुविधा पोहोचवाव्या. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य चुकीचं नाही. अशोक चव्हाणांकडून सिद्धरामय्यांच्या वक्तव्याचं समर्थन. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार उद्या सोलापूर दौऱ्यावर. मोदींच्या हस्ते 15,000 घरांचं चावी वाटप होणार, तर शरद पवारांचं पंढरपूर आणि मंगळवेढ्यात बैठका आणि मेळाव्यांचं आयोजन. 22 जानेवारीला केंद्रीय कर्मचाऱ्यांना अर्धा दिवस सुट्टी. राम मंदिर प्राण प्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून संपूर्ण देशात अर्धा दिवस सुट्टी जाहीर. अयोध्येत 22 जानेवारीला होणाऱ्या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत खास कार्यक्रम. गिरगावमध्ये प्रभू श्रीरामाच्या जीवनावर आधारित लाईट अँड साऊंड शोचं आयोजन. कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीसांची उपस्थिती. आगामी लोकसभा निवडणुकांसाठी शरद पवार फुंकणार रणशिंग. राज्यातील महत्त्वाच्या लोकसभेच्या मतदारसंघात शरद पवार गटाचे मेळावे होणार. एका आठवड्यात 2 मतदारसंघाचा आढावा घेणार. मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून बसवायचंय. भाजपला उत्तरेत ज्या राज्यात यश मिळालं तिथे महिलांनी उत्स्फूर्तपणे मतदान केलं. अजित पवारांचा महिला कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचा आदेश. वंचित बहुजन आघाडीबाबत शरद पवार आणि उद्धव ठाकरेंसोबत चर्चा सुरू. 15 दिवसात लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाचा निर्णय होईल. नाना पटोलेंची माहिती. प्रकाश आंबेडकरांना इंडिया आघाडीत यायचं असल्यास त्यांनी मल्लिकार्जुन खरगेंना भेटावं किंवा पत्र लिहावं. प्रकाश आंबेडकरांच्या इंडिया आघाडीतील सहभागाच्या चर्चांवर पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया. 2024च्या लोकसभा निवडणुकीत भारतात एनडीए 400हून अधिक जागा जिंकेल. मंत्री तानाजी सावंत यांची प्रतिक्रिया. तर महाराष्ट्रात 45 नव्हे तर 48 पैकी 48 जागा जिंकण्याचा विश्वास व्यक्त. मोठी ऑफर आली तरी हुरळून जाणार नाही. केंद्रीय मंत्र्यांना भेटून काम करून घ्या. मध्यस्थांकडून निरोप. राजू शेट्टींचा मोठा गौप्यस्फोट. उद्या माझ्या जागी कोण खासदार असेल सांगता येत नाही. भविष्यात कोणाचा नंबर लागेल हेही सांगता येत नाही. वाशिममध्ये महिला मेळाव्यात खासदार भावना गवळींचं वक्तव्य. शिवसंग्राम संघटना लोकसभेच्या 3 जागा लढवणार. विधानसभेसाठी महायुतीकडे 12 जागांची मागणी करणार. शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष तानाजी शिंदे यांची माहिती. बीडमध्ये विधानसभेला ज्योती मेटेंना उमेदवारी देण्याचा निर्णय. साताऱ्याच्या फलटणमध्ये उदयनराजे भोसले आणि माजी सभापती रामराजे निंबाळकरांची भेट. उदयनराजे आणि रामराजेंच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा. दावोसमध्ये सरकारचे ज्या कंपन्यांशी करार झाले त्या कंपन्यांचे ऑफिस मुंबईमध्ये. मग दावोस दौरा कशासाठी? रोहित पवारांचा सवाल. तर दौऱ्यात विनाकारण खर्चाची उधळपट्टी झाल्याचा रोहित पवारांचा आरोप. राणा दाम्पत्यांना मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा. मातोश्री बाहेरील हनुमान चालीसा पठण प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने दिलेल्या कारवाईच्या आदेशाला हायकोर्टाकडून तुर्तास स्थगिती. 21 फेब्रुवारीला पुढील सुनावणी. शिवरायांना राज्याभिषेक नाकारला गेला तेव्हा शंकराचार्य कुठे होते? शंकराचार्यांच्या भूमिकेवर मनसेचे नेते प्रकाश महाजन यांचा सवाल. समुद्रातील जहाजावर ड्रोन हल्ला. भारतीय नौदलाकडून तात्काळ मदत. जहाजावरील 22 पैकी 9 जण भारतीय. केजरीवाल आजही ईडी कार्यालयात चौकशीसाठी गेले नाही. एजन्सीच्या 4थ्या समन्सवर म्हणाले, मी प्रचार करू नये म्हणून भाजपला मला अटक करायची आहे. यूपीआयच्या विस्तारासाठी गुगल एनसीपीआयचा करार. आता परदेशात देखील गुगल पेद्वारे व्यवहार शक्य. श्रीमंत शेतकऱ्यांना प्राप्तिकराच्या कक्षेत आणण्याच्या हालचाली. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीमध्ये या संदर्भात चर्चा होणार. समितीचे सदस्य आशिमा गोयल यापैकी प्रस्ताव मांडणार. भारत जोडो न्याय यात्रेचा 5वा दिवस. राहुल गांधी नागालँडहून आसाममध्ये पोहोचले. देशातील सरकार सर्वात भ्रष्ट आणि जनतेला लुटत असल्याचा आरोप. बिल्किस बानो प्रकरणातील 11 पैकी 3 दोषींची सुप्रीम कोर्टात याचिका. आत्मसमर्पण करण्यासाठी आणखी वेळ मागितला. 22 जानेवारीपर्यंत आत्मसमर्पण करण्याचा न्यायालयाचा आदेश. आकाशाने दिली 150 बोईंग 737 मॅक्स विमानांची ऑर्डर. एअरलाईन आंतरराष्ट्रीय उड्डाण सुरू करणार. सध्या आकाशाकडे 22 विमानांचा ताफा.